आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी। हो, एकूणच उद्धव ठाकरे यांची मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे। कसं बघता या मुलाखतीकडे? नाही, असं आहे, घरचेच पत्रकार आणि मुलाखत देणाराही घरचाच आहे। त्यामुळे याला आपण असं समजू की ही एक नैसर्गिक मुलाखत नाही, एक अशी मुलाखत आहे की ज्याच्यामध्ये प्रश्न विचारणारा पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्यांना काय प्रश्न विचारू असं विचारतो। तर मला वाटतं की ती मॅच फिक्सिंगची मुलाखत असेल नाही, त्याच्याकडे खूप गंभीरतेने कोणी बघत नाही आणि आपणही बघू नये असं वाटतं। भाजपवर एकूण संपूर्ण मुलाखतीचा सूर जो आहे तो भाजप, फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका करण्यात जातो। असं आहे, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी योग्य क्षणी योग्य निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेना ही माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार टिकावा, तो काँग्रेसच्या चरणी समर्पित होऊ नये या भावनेने ती मशाल उचलली। ती मशाल होती विचाराची आणि उद्धवजींनी 24 ऑक्टोबर 2019ला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीसोबत व्यवहार केला, तर असं म्हणतातच की तुम्ही जसा इतरांशी व्यवहार करता, देव कधी ना कधी तथास्तु म्हणत तसाच व्यवहार तुमच्या वाट्याला येत असतो। तर आज उद्धवजींचा वाट्याला शेवटी तसा व्यवहार आला आहे की आपलेच कार्यकर्ते हा एक खुद्दारीचा झेंडा घेऊन या देशाच्या प्रगतीसाठी विश्वगौरव, देशगौरव नरेंद्र मोदींना सहकार्य करत, हम रहे या ना रहे, भारत मेरा रहना चाहिए या भावनेने त्यांनी महाराष्ट्रात योग्य निर्णय केला। आता त्याचा राग असणं स्वाभाविक आहे। थोडा राज्य करा असं अशी भाजपची नीती आहे असं उद्धव ठाकरे। असं कोण म्हणतं? जे नेहमी दर आठवड्याला शिवबंधन बांधायचे ते शेवटी तुम्ही काय करता हो? तुम्ही शिवबंधन कसं बांधता? तुम्ही शिवबंधन बांधता म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेताच ना, तर हे तर आश्चर्यजनक आहे। तुम्ही शिवबंधन बांधलं तर तो पक्ष प्रवेश, भारतीय जनता पार्टीने कार्यक्रम केला तर थोडा राजकारण। मला वाटतं की हे काही उचित नाही आहे। प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी जो म्हणून त्या विचाराची मशाल हाती घेईल त्याला सोबत घेत असतो। मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवार साहेबांची पार्टी असेल की उभाटा असेल, त्याच्यामध्ये गैर आहे असं मग कधीच वाटत नाही। चोरून विधानसभेत मतं मिळवली, चोर तो चोरच असतो, थेट इशारा आहे भाजपकडे, महायुतीकडे। नाही, मग चोर किंवा अशा पद्धतीच्या शब्दाचा उपयोग करून समोरचा छोटा होत नाही, आपण खुजे होतो म्हणून समोरच्याला चोर म्हणायचं, मताची चोरी केली म्हणायचं, म्हणजे मतदार इतका सहजपणे मताच्या दरवाजे उघडे ठेवतो का? विचार करतो, राज्याचा विचार करतो। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला इतक्या सहजपणे घेऊ नये। एकूणच निवडणूक आयोगावरही रोष होता की निवडणूक आयोग हा सेंदूर लावलेला दगड आहे। थेट उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा रोष सगळा विधानसभेत जो पराभव झाला दारून, त्याचं खापर ते निवडणूक आयोग आणि भाजपवर फोडते। नाही, परीक्षेत जेव्हा एखादा विद्यार्थी नापास होतो तो सिलेबसवर खापर फोडतो, शिकवणाऱ्यावर खापर फोडतो, कधी माझी तब्येतच बरी नव्हती म्हणून खापर फोडतो। मला सांगा, मला एक नापास झालेला विद्यार्थी एक असं म्हणतं पाहिजे की नाही मी बुद्धू आहे, माझ्याच्याने अभ्यास करणं होत नाही, असा कोणी सापडणारच नाही आहे। तर खापर फोडणं यावरच नाचता येईना अंगण वाकडं ही मन का निघाली? तर ही मन यातूनच निघाली की स्वतःचं आत्मपरीक्षण चिंतन करण्याच्या ऐवजी अंगण वाकडं ही अतिशय सोपी कारणं सांगायची पद्धत आहे। भाजपला स्वप्नातही वाटलं नव्हतं एवढी मतं मिळाली म्हणते उद्धव ठाकरे विधानसभेत। नाही, असं आहे, 2,48,50,000 लोकसभेत होती। त्यानंतर आदरणीय आजचे उपमुख्यमंत्री व तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली। लाडक्या बहीण योजनेमध्ये 2,33,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले
आणि माननीय अमितभाई शहासाहेबांनी इतकं शास्त्रशुद्ध नियोजन केलं, शास्त्रशुद्ध नियोजन, लाडक्या बहिणीचा भाऊबीजेला दिलेली ती रिटर्न गिफ्ट, असं एकत्रित 2,50,00,000 आम्हाला, म्हणजे 2,48,00,000 मतं होती, त्याच्यामध्ये वाढ झाली आणि आम्ही 3,11,00,000 मतं घेतली आणि समोरच्यांचा एवढा धुवा उडला, तर त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि कोणतीही मतं एका निवडणुकीत दुसऱ्या निवडणुकीपर्यंत कायम नसतात. आता मी स्वतः बघितलं, लोकसभेत माझ्या मतदारसंघात मी मागे होतो, मग जिल्ह्यातून सर्वात जास्त मतांनी विधानसभेत मात्र माझ्या मतदारसंघात मी निवडून आलो. तर म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की मतदार त्या त्या क्षणी एक विचार करतो आणि जिंकताना आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एवढ्या योजना, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी अशा योजना केल्या की सर्वसामान्यांना वाटलं की हे सरकार राहणं गरजेचं आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस तर या सर्व योजनांना विरोध करत होतं. मतपत्रिकेवर मतदान व्हावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा केलेली आहे. मग याला काँग्रेस दोषी आहे ना. EVM मशीन आणली कोणी? 1980मध्ये पहिला प्रयोग कोणी केला? संसदेमध्ये 2010-2011मध्ये कमिटी कोणी केली? सुप्रीम कोर्टाने असं. आणि म्हणून एखाद्याने म्हटलं म्हणून दररोज नवीन नवीन प्रयोग थोडी होणार आहे. तुम्हाला सायंटिफिकली EVM मशीनवर नको हे सिद्ध तर करावं लागेल. कोर्टाने संधी दिली होती की ज्या कोणी राजकीय पक्षाला हे सिद्ध करता येतं. पण जे तेव्हा काँग्रेसच्या सरकारने याचं महत्त्व अधोरेखांकित करत सांगितलं, कागद वाचतो, निवडणुकीचे निकाल वेगाने होतात, यामध्ये बूथ कॅप्चरिंग होत नाही, आपल्या हातात मतपत्रिका घेऊन आता कोणी गठ्ठ्यावर शिक्के मारू शकत नाही, तर अशा 50 गोष्टी असतात. आणि हे भारतीय जनता पार्टीने नाही सांगितलं, हे सांगितलं काँग्रेसने. आणि संसदेमध्ये जी समिती काँग्रेसने केली त्या समितीने, काँग्रेसचे लोक अभ्यास करतात असा तुमचा माझा तर विश्वास आहेच, त्यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की EVM मशीन हा बेस्ट पर्याय आहे. आता तुम्ही पराभूत होता म्हणून तुमच्या मनात काही कारणं आले तर असं होणार नाही ना. तुम्हाला सिद्ध करावं लागेल की EVM मशीनमध्ये काही होतं का. आणि मग हे कर्नाटकमध्ये का नाही जागं, हिमाचलमध्ये का नाही जागं, तेलंगणामध्ये का नाही जागं, आत्ता 240च जागा लोकसभेत का आल्या, याचंही तर मला वाटतं कोणीतरी तर विचार शांत डोक्याने नारळ पाणी पिऊन केलं पाहिजे. माझा शेवटचे 2 प्रश्न. एक तर जेवढ्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखती आल्या गेल्या काही वर्षात त्या संजय राऊत यांनी घेतला. भाजप या मुलाखतींकडे कसं बघतं? नाही, भाजप ते एक तर त्या मुलाखतीकडे बघतच नाही. मुलाखतीकडे तुम्ही बघता आणि मग आम्हाला प्रश्न विचारता. आम्ही कुठं मुलाखत बघत बसू? आणि या मुलाखतीकडे मतदार कसा बघत असेल तर मतदार हेच बघत असेल की आत्ता निवडणुकीच्या पराभवानंतर जो झटका इतका मोठा आला. कारण शेवटी जेव्हा 2019मध्ये बैमानी जागेवर हे सरकारमध्ये आले, काय वल्गना होत्या. आता 50 वर्ष या महाराष्ट्रातून भारतीय जनता पार्टी हद्दपार झाली, तडीपार झाली. आणि तुम्हाला माहिती आहे की काय काय घटना झाल्या. आता हे बरं आहे की आपण विसरून जातो लवकर, तेव्हा तर बस आता पंतप्रधान पदापर्यंत उद्धवसाहेब पोचले होते. एका इंटरव्ह्यूमध्ये तर संजय राऊत साहेबांनी त्यांना पंतप्रधान पदापर्यंत पोचवलं होतं. तर शेवटी हा घरचा इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे घरच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही तर संयुक्त राष्ट्रसंघापर्यंतही पोचू शकता. त्यामुळे मला नाही वाटत याच्यामध्ये त्यांच्या घरच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही ऐकावं, आम्ही पाहावं. त्या इंटरव्ह्यूमध्ये काही वैचारिक असेल की गरिबी निर्मूलनासाठी काय करता येईल, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काय करता येईल, महाराष्ट्राची आर्थिक क्षमता 1 ट्रिलियन नव्हे 2 ट्रिलियनपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कोणत्या सेक्टरमध्ये काय केलं पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये कृषीवर आधारित उद्योग कसे केले पाहिजे, हा जर मुलाखतीचा भाग असेल तर मी एकदा नव्हे 10दा बघेन. कारण यातून राज्याला एक दिशा मिळते. आता यांना राज्याला दिशा देण्याच्या ऐवजी राज्याची दशा होणारे जर प्रश्न आणि उत्तरं असतील तर मग आपण कशासाठी इंटरव्ह्यू बघावा. भाजपचे नेते गांभीर्याने घेत नाही इंटरव्ह्यू. नाही, मी सांगितलं ना, अतिशय गांभीर्याने घेऊ जर राज्याच्या हिताचे काही गोष्टी असतील. आता मी तुम्हाला सांगितलं
की राज्याची आर्थिक स्थिती आहे, कृषी क्षेत्र आहे, उद्योग क्षेत्र आहे, नारी से नारायणी तक महिला क्षेत्र आहे, किंवा तुम्ही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या संदर्भात काही उत्तम सूचना केल्या, पर्यावरणाच्या उत्तम सूचना केल्या, या राज्याचा प्रत्येक व्यक्ती आनंदी व्हावा, सुखी व्हावा यासाठी उत्तम योजना सांगितल्या. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, चंद्रपूर या ठिकाणच्या विकासाला काही नाविन्यपूर्ण तुम्ही योजना दिल्या, तर मग त्याचा फायदा आहे. तुम्ही विदेशात जाता, तिथून एखादी चांगली गोष्ट विदेशातून विचार आयडिया घेऊन आला, ती सांगितली, स्वागत आहे. एकदा नव्हे, 10दा बघू, 10दाच बघणार नाही. जर कल्पना चांगली असेल तर आम्ही त्यांना विनंती, भेटीची वेळ मागून विनंती करू की आम्हाला भेट द्या, आम्ही समजून घेऊ आणि सरकार म्हणून अंमलात आणू. आता हे काय की हे गद्दार आहे, हे असे आहे, हे तसे आहे, चोर आहे, बदमाश आहे, आता याला काय मुलाखतीमध्ये आपण बघून याच्यातून काय फायदा होणार आहे. निष्पन्न EVM मशीन बंद करा. हां, तुम्ही सांगितलं की EVM मशीनमध्ये अजून काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणा, आपण समजू शकतो. समजा तुम्हाला जगाला पुढे जाण्याच्या ऐवजी जैसे थे जिथून निघाले तिथंच पोचा असा विचार असेल तर मग अडचण आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.